महाडीबीटी स्कॉलरशिप 2025-26 तर ज्याही विद्यार्थ्यांनी 11साठी ॲडमिशन घेतलेली असेल किंवा फर्स्ट इयरसाठी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलेली असेल, जसे की डिप्लोमा फर्स्ट इयर, त्यानंतर डिग्री फर्स्ट इयर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरला, तर न्यू फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता, तुम्हाला यायचं आहे साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये बघू शकता, ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन जर अगोदर झालेले असेल तर ते विद्यार्थी डायरेक्टली लॉग इन करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नसेल, जसे की 11वीचे विद्यार्थी फर्स्ट टाइम या साईटवर फॉर्म भरत आहेत, तर ते विद्यार्थी न्यू रजिस्ट्रेशनमधून त्यांचे पहिले ID आणि पासवर्ड तयार करून घेतील आणि त्यानंतर लॉग इन करून ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म फिलअप करू शकतात। तर सर्वप्रथम आपल्याला नवीन विद्यार्थी नोंदणी करून घ्यायची आहे। तर बघू शकता, यामध्ये अप्लिकंट नेम म्हणजे विद्यार्थ्याचे नाव जसे आधार कार्डवर आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे नमूद करायचे आहे। यूजर नेम क्रिएट करायचा आहे। यूजर नेममध्ये मी तरी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही तुमचे आधार कार्ड नंबर हे यूजर नेम ठेवू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे। ईमेल ID, मोबाईल नंबर टाका। ईमेल ID कंपल्सरी नाही आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी आहे। मोबाईल नंबर टाका। OTP जनरेट होणार, तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP आपल्याला इथे टाकून आपलं सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा हा जो तुम्ही यूजर नेम सेट केलेला असेल XYZ, तुम्ही जर आधार कार्ड केला असेल तर तो, अदरवाईज तुम्ही जर तुमचे नाव किंवा काही टाकलेले असेल तर तो यूजर नेम आणि हा पासवर्ड, हा यूजर नेम आणि पासवर्ड नोट करून ठेवा, कारण तुम्ही जोपर्यंत स्कॉलरशिप घेणार तोपर्यंत हाच ID आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे। तर त्यानंतर आपल्याला करायचा आहे अप्लिकंट लॉग इन, म्हणजे जो आपला ID आहे आणि पासवर्ड आहे तो ID टाका। पासवर्ड टाकून आपल्याला सर्वप्रथम करून घ्यायचा आहे प्रोफाईल लॉग इन। तर बघू शकता, अशा प्रकारे तुमचा यूजर नेम टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, 24-25 आणि 25-26। तर आपल्याला इथे 25-26 क्लिक करून इथे तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला हा 25-26 साठी आपण फॉर्म फिलअप करत आहे त्यामुळे। तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले जे प्रोफाईल आहे हे 100% खाली आहे, म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आपले जे प्रोफाईल आहे 100% फिलअप करून घ्यायचे आहे। तर सर्वप्रथम जिथे प्रोफाईलला ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून तुम्ही तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। डॉक्युमेंट्सबद्दल जोही अपडेट असेल ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार। त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा रेडी करून ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। तर बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव आणि संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जो लॉग इनमध्ये दिलेला होता तो मोबाईल नंबर, तुमची जन्मतारीख, त्यानंतर जेंडर, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचे नाव, त्यानंतर तुमच्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर, इथे मॅरिड अनमॅरिड आणि इथे तुमची रिलिजन म्हणजे तुम्ही हिंदू, मुस्लिम, जेही तुमचे धर्म असेल तो धर्म तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहे यामधून। तर अशा प्रकारे यामध्ये जी विचारलेली माहिती आहे ही संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या। त्यानंतर तुम्हाला टाकायचे इथे तुमची कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन, तुमची कास्ट कोणती आहे यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता। OBC, SC, ST जीही तुमची कास्ट असेल यामधून, जनरल असेल तुम्ही जनरलसुद्धा क्लिक करू शकता। तर जी कास्ट आहे तुमची यामध्ये दिलेल्यापैकी ती तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची पोटजात, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी OBC असेल तर त्याची पोटजात माळी, त्यानंतर कुणबी असू शकते, SC वाला असेल तर चांभार, महार या प्रकारे ती कास्ट असेल तर ती कास्ट तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर दिलेली आहे, ती तुम्हाला इथे नमूद करायची आहे। कास्ट सर्टिफिकेट आहे का, यस क्लिक करा। त्यानंतर इथे तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर, तर आता विद्यार्थ्यांना नंबर कसा चेक करायचा या संदर्भात खूप साऱ्या डिफिकल्टी जात आहे। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट्स नंबर कसे चेक करायचे, डेट कशी चेक करायची, संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलेला आहे। 2 मिनिटं तो व्हिडिओ बघा, तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होणार। त्यानंतर इथे अप्लिकंट नेम कोणत्या डिस्ट्रिक्टमधून मिळालेली आहे, कोणी दिलेली आहे तुम्ही बघू शकता। कास्ट सर्टिफिकेटवर स्टॅम्प कोणी दिलेला आहे। इथे डॉक्युमेंट्स अपलोड करा। डॉक्युमेंट्स बघू शकता PDF स्वरूपात किंवा इमेज स्वरूपात 256 KB आतमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटवर डेट आहे ती डेट टाका। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, तुमची इन्कम किती आहे, उत्पन्नाचा दाखला चेक करा, त्यावरील जेवढे इन्कम असेल इथे नमूद करा। इथे इन्कम सर्टिफिकेट नंबर टाका।
कोणी दिलेलं आहे ते बघा, स्टॅम्प कोणाचा आहे, इथे अपलोड करा, इथे डेट टाका, कोणत्या दिवशी तुम्हाला ते इश्यू झालेलं आहे, संपूर्ण माहिती तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर उपलब्ध आहे त्या प्रकारे. आणि मी आत्ताच सांगितलं आहे डॉक्युमेंट्स नंबर आणि संपूर्ण माहिती कशी चेक करायची, खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती चेक करा. त्यानंतर विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यांचे डोमेसाईल सर्टिफिकेट. सेम डोमेसाईल आहे का, तर यसला क्लिक करा, इथे सुद्धा यसला क्लिक करा. कोणाचे आहे, तुमचे सुद्धा देऊ शकता किंवा फादरचे असेल तर फादरचे सुद्धा देऊ शकता. यामध्ये तुम्हाला तेवढं कन्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर, इथे तुमचे नाव, कोणी दिलेलं आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, संपूर्ण का तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटवर उपलब्ध आहे. इथून डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करा, इथे इश्यू डेट लिहा. अशा प्रकारे डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती फिलअप करून घ्या. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. इथे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल्स म्हणून, तर इथे सॅलरीला नो करा, डिसेबिलिटी असेल तर यस करा, म्हणजे हँडिकॅप असेल तर यस करा, अदरवाईज इथे नो करा. आधार बँक डिटेल्समध्ये इथे तुम्ही नो ठेवू शकता. त्यानंतर तुमचे इथे बँक डिटेल्स टाका, जोही तुमचा अकाउंट नंबर आहे, IFSC कोड टाका, तुमचे जेही ब्रँच असेल ॲटोमॅटिकली येऊन जाणार. अशा प्रकारे संपूर्ण पेज फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. हे पेज सेव्ह करत असताना संपूर्ण माहिती परत एकदा जाऊन बघा, डॉक्युमेंट्स नंबर, डॉक्युमेंट्सची जी डेट आहे ती डेट, त्यानंतर तुम्ही टाकलेले नाव, संपूर्ण माहिती A to Z माहिती या पेजवरची एकदा चेक करा. जर ओके असेल तर सेव्हला क्लिक करा. पहिलं पेज तुमचं सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर सेकंड नंबरच्या पेजला विचारण्यात येणार तुम्हाला तुमचा ॲड्रेस. तर पहिल्या याच्यामध्ये जो ॲड्रेस येणार तो तुमच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस ॲटोमॅटिक आलेला असेल. जर तुम्हाला खालीसुद्धा तोच ॲड्रेस पाहिजे असेल तर तिथे चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सला क्लिक करा. तोच ॲड्रेस खाली तुमचा ॲटोमॅटिक येऊन जाणार आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह करू शकता. किंवा तुम्हाला खालच्या साईडला करस्पॉन्डमध्ये जर दुसरा ॲड्रेस टाकायचा असेल तर तुम्ही तिथे टाईप करू शकता किंवा तुम्ही जो ॲड्रेस तुमचा आधारचा आहे तोच तिथे तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमच्या पॅरेंट डिटेल्स मागितलेले आहे. वडिलांचे नाव, आईचे नाव विचारलेले आहे. वडील काय करतात, आई काय करते, सॅलरीड आहे का, म्हणजे नोकरीवर आहे का, गव्हर्नमेंट नोकरीवर, तर इथे तुम्ही यस नो करू शकता. बघू शकता इथे ॲग्रिकल्चर ऑप्शन चूज केलेला आहे. यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहे, टीचर आहे, तुमचे वडील जेही वर्क करत असेल त्याबद्दल तुम्ही ऑप्शन टाकू शकता. शेतकरी असेल तर ॲग्रिकल्चर टाका, आई काय करते, नोकरीवर असेल तर टाका, किंवा मग हाऊसवाईफचं सुद्धा ऑप्शन आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. आणि जर गव्हर्नमेंट नोकरीवर नसेल तर इथे सॅलरी रेटला नो क्लिक करा, गव्हर्नमेंट असेल तर सॅलरी रेटला यस क्लिक करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. सेव्ह झाल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे करंट एज्युकेशन. तर करंट एज्युकेशनचा पार्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर यामध्ये तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन आणि कोणत्या अभ्यासक्रमासाठी घेतलेला आहे बघू शकता. यामध्ये तुम्हाला करंट कोर्स, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे, 11th आहे, डिप्लोमा फर्स्ट इयर आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे फर्स्ट इयर आहे, ते ऑप्शन चूज करणार. त्यानंतर इन्स्टिट्यूट कुठे आहे, महाराष्ट्र आहे, कोणत्या जिल्ह्याला आहे, कोणत्या तालुक्याला आहे, क्वालिफिकेशन लेवल, स्ट्रीम, इथे कॉलेजचं नाव, कोर्स नेम म्हणजे आर्टला आहे, कॉमर्सला आहे, MCVCला आहे, अशा प्रकारे. त्यानंतर इथून इयर ऑफ स्टडी आणि त्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहे हे. तर एक अभ्यासक्रम आपण यामध्ये तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहे. त्या प्रकारे तुम्ही ज्याही अभ्यासक्रमासाठी फर्स्ट इयरला असेल तो अभ्यासक्रमाबद्दल तुम्ही इथे संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. यामध्ये तुम्हाला अपलोड करावं लागू शकते तुमचं कॅप अलॉटमेंट लेटर जर तुम्ही कॅपनुसार ॲडमिशन घेतलेली असेल तर, आणि तुमची फीची रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. अशा प्रकारे तुम्हाला 2 डॉक्युमेंट्स या पेजमध्ये अपलोड करायचं काम पडणार आहे. आणि जर तुम्ही BA BComला ॲडमिशन घेतली असेल फर्स्ट इयरला तर तुम्हाला कॅप अलॉटमेंट लेटर लागणार नाही आहे. फी रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. तर बघू शकता यामध्ये आपण एक कोर्स म्हणजे 11thला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म कसा फिलअप केलेला आहे ते बघणार आहे. तर बघू शकता सेम टू सेम प्रोसेस असणार आहे. फर्स्ट इयरवाले विद्यार्थी कोणतेही असू द्या. तर बघू शकता यामध्ये तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली तर 2025, कारण फर्स्ट इयरचा फॉर्म आहे आणि यावर्षी आपण ॲडमिशन घेतलेली आहे. या प्रकारे तालुका, जिल्हा सिलेक्ट करा. यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही जेही अभ्यासक्रमाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली असेल, कोणी इंजिनिअरिंग असेल तर अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करा, BA असेल तर BA असेल, BCom असेल तर तुम्ही डिग्री कोर्स म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्स सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे 11thवाला विद्यार्थी FIJC सिलेक्ट करणार. त्यानंतर डिप्लोमावाला विद्यार्थी डिप्लोमा कोर्स सिलेक्ट करणार. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन यामधून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बघू शकता 11th ऑप्शन चूज केल्यामुळे इथे स्ट्रीम आलेली आहे. सेम इथे कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे. इथे कोर्स नेम 11th सायन्स,
इयर ऑफ स्टडी फर्स्ट इयरचा ऑप्शन येईल, कारण आपण हा नवीन फॉर्म भरतो आहे. फर्स्ट इयर परसुईंग इथे बघू शकता. डेट ऑफ ॲडमिशन इथे तुम्हाला टाकायची आहे, कोणत्या तारखेला ॲडमिशन झालेली आहे. फी पेड जेही तुम्हाला कॉलेजने सांगितलेलं आहे. इथे रिसिप्ट किंवा बोनाफाईड, इथे तुम्ही कोणत्या कास्टमधून फॉर्म भरत आहे, आणि इथे रेग्युलर. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला फिल करायचे आहे. तर यामध्ये जी फी आहे हे तुमच्या रिसिप्टवर सुद्धा दिलेली आहे, किती भरलेली आहे तुम्ही ते टाकू शकता. किंवा जर तुम्हाला कॉलेजने सांगितलं असेल तर तुम्ही त्या प्रकारे टाकू शकता. जसं की SC ST विद्यार्थी असेल तर त्यांना 0 फी टाकायला सांगतात कॉलेजवाले. तर अशा प्रकारे जेही तुम्हाला कॉलेजने नोटिफिकेशन दिलेली असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये इन्सर्ट करू शकता, आणि इथे फी किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या, आणि यामध्ये दिलेली माहिती संपूर्ण माहिती ओके आहे का एकदा चेक करा. जर संपूर्ण माहिती ओके असेल तर तुम्ही इथे सेव्हला क्लिक करू शकता. तर बघू शकता, सेव्ह केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला ती माहिती दिसून पडत असेल, तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन. ती माहिती एकदा चेक करा. आणि आता करायचं आहे तुम्हाला पास्ट एज्युकेशन ॲड. तर पास्ट एज्युकेशनमध्ये कोणती इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुम्हाला, जे तुम्ही आतापर्यंत कंप्लीट केलेली असेल. जसं आता 11वीचा विद्यार्थी आहे तर 11वीच्या विद्यार्थ्यांनी फक्त 10वी कंप्लीट केलेली आहे. जो विद्यार्थी डिग्रीला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि प्लस 12वी एवढं कंप्लीट केलेलं आहे. PGचा विद्यार्थी 10th प्लस 12th प्लस डिग्री कंप्लीट केलेली असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला पास्ट एज्युकेशनमध्ये संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. यामध्ये दिलेल्या बॉक्सनुसार एज्युकेशन लेवल, इथे 10वीची जर इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल तर 10वी टाका, स्ट्रीम टाका, कंप्लीट आहे, महाराष्ट्र, कुठून कंप्लीट केलेली आहे, अशा प्रकारे संपूर्ण माहिती, कॉलेज नेम, कोर्स, कुठून बोर्ड होतं तुमचं की युनिव्हर्सिटी होती, या प्रकारे तुम्हाला एकूण एक इन्फॉर्मेशन सेव्ह करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण 10वीची इन्फॉर्मेशन यामध्ये ॲड केलेली आहे. 10वी SSC, त्यानंतर महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यामधून आहे तुम्ही, SSC कोणतं बोर्ड होतं तुमचं, त्यानंतर यामध्ये तुमचा रोल नंबर, त्यानंतर कोणत्या वर्षी पास आहे तुम्ही, आणि किती मार्क्स मिळालेले आहे, किती पैकी मिळालेले आहे, पास आहे एवढे पर्सेंटेज आहे. इथे अटेम्पमध्ये 1 लिहावं लागेल आपल्याला, आणि इथे तुम्हाला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. अशा प्रकारे जे विद्यार्थी 12वी पास असेल, जे विद्यार्थी डिग्री पास असेल, याचप्रमाणे ते त्यांची इन्फॉर्मेशन ॲड करू शकतात. आणि इन्फॉर्मेशन पास्टमध्ये संपूर्ण आतापर्यंत तुम्ही जेवढेही एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल ते पास्टमध्ये टाकणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला आता सांगत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे पास्ट एज्युकेशनची माहिती फिलअप करून घ्या, आणि स्टेप बाय स्टेप संपूर्ण तुमचे जे एज्युकेशन आहे 10वी आणि 12वी आणि डिग्री संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या, आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. तर बघू शकता 10वीची इन्फॉर्मेशन ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात खाली पास्ट एज्युकेशनमध्ये तुमची इन्फॉर्मेशन दिसून पडेल. जशी आपण 10वी ॲड केलेली आहे याचप्रमाणे 12वी आणि डिग्री जर तुम्ही जेही एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे, या प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. आणि त्यानंतर इथे तुम्हाला सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे हॉस्टेल डिटेल्स, इथे क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला 2 ऑप्शन आलेले आहे, हॉस्टेलर आणि डे स्कॉलर. जे विद्यार्थी वसतिगृहाला राहत असेल ते विद्यार्थी हॉस्टेलर क्लिक करू शकतात, आणि जे विद्यार्थी रूमवर किंवा घरी राहत असेल स्वतःच्या तर ते विद्यार्थी डे स्कॉलरला क्लिक करू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण जे प्रोफाईल आहे हे तुम्ही रेडी करून घ्या. तर बघू शकता आपले जे प्रोफाईल आहे हे 100% रेडी झालेले आहे. म्हणजे आता आपल्याला प्रोफाईलमध्ये एडिटसुद्धा करता येते जोपर्यंत आपण फॉर्म भरत नाही. जर एडिट करायचं नसेल तर आता भरू शकतो आपण, म्हणजे आपला स्कॉलरशिपचा फॉर्म. सर्वप्रथम आपल्याला पहिलं टार्गेट आहे की 100% आपले प्रोफाईल रेडी करून घेणे, आणि त्यानंतर आपण अप्लाय करू शकतो. ते म्हणजे कोणत्या स्कीमला आपल्याला फॉर्म भरायचा आहे ती स्कीम. तर आता तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे ते म्हणजे इथून जे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून. तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन आलेले आहे. पहिलं जे ऑप्शन आहे सोशल जस्टिस हे SC कॅन्डिडेटला आहे, ट्रायबलचं ऑप्शन ST कॅन्डिडेटला आहे, OBCसाठी SCBCसाठी VJND आणि SBC कॅन्डिडेटला इथे बघू शकता तुम्ही ऑप्शन आलेला आहे. तर यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहे. एक दिलेलं असेल तुम्हाला ट्युशन फी. ट्युशन फी 1 लाखाच्या वर ज्यांचे इन्कम आहे त्या स्कीमला अप्लाय करू शकतात. तर 1 लाखाच्या आतमध्ये ज्यांचे इन्कम आहे ते विद्यार्थी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपला अप्लाय करणार. 1 लाखाच्या वर ज्यांचे इन्कम आहे ते विद्यार्थी फ्रीशिप किंवा ट्युशन फी अँड एक्झामिनेशनला अप्लाय करणार. तर OBC कॅन्डिडेटला जर बघतो म्हटलं तर बघू शकता यामध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर OBC स्टुडंट, ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर OBC स्टुडंट हे 1 लाखवाले विद्यार्थी, आणि हे 1 लाखाच्या वर जेवढे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी, म्हणजे याला फ्रीशिप म्हटलं जाते. तर आपली SC कॅन्डिडेट आहे, सोशल जस्टिसमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर 1 लाखाच्या आत इन्कम आहे म्हणजे आपल्याला पोस्ट मॅट्रिक भरायचं आहे. 1 लाखाच्या वर असतं तर आपण फ्रीशिप भरलेली असते. तर आपल्याला आता सोशल जस्टिस अँड
स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता 1 नंबरचं जे ऑप्शन आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर दिस स्कीमला क्लिक करायचं आहे, म्हणजे आपण या स्कीमसाठी अप्लाय करणार आहे। त्यानंतर बघू शकता अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। यामध्ये विचारण्यात आलेलं आहे की तुमचा फॉर्म रिन्यूअल आहे का, तर नाही आहे, कारण आपण फर्स्ट इयरला आहे त्यामुळे आपला फॉर्म रिन्यू येत नाही। सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला जे विद्यार्थी असेल त्यांचा फॉर्म रिन्यूला येतो, म्हणजे इथे रिन्यूला यस करायचं आहे। डिक्लेरेशन फॉर्म SC कॅन्डिडेटला कंपल्सरी नाही आहे, परंतु जर कॉलेजवाले मागत असेल की टाकायचा तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। त्यानंतर कंपल्सरी आहे तुमची TC, जेही तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल ते TC। एखाद्या विद्यार्थ्यांनी 12वी केली असेल तर 12वीची TC, एखाद्या विद्यार्थ्यांनी जर 10वी केली आहे तर मग 10वीची TC, अशा प्रकारे TC अपलोड करून घ्या। TC अपलोड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला करून घ्यायचं आहे आता सेव्हला क्लिक करा। सेव्हला क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म तुम्ही एकदा चेक करू शकता। तर फॉर्ममधली एकूण एक इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करा, जर संपूर्ण इन्फॉर्मेशन ओके असेल तरच या चेकबॉक्सला क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकता। कारण आता तुम्ही बॅक जाऊन एडिटसुद्धा करू शकता, तुमच्याकडे ऑप्शन आहे, परंतु सबमिट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली एडिट करू शकत नाही। तुम्ही केलेला फॉर्म तुम्हाला कॅन्सल करून परत तुम्हाला एडिट करता येणार, परंतु तुम्ही स्टार्टिंगला फॉर्ममध्ये चेक करा आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा फॉर्म सक्सेस झालेला आहे। सक्सेस झालेला फॉर्म पाहायचा कुठं, प्रिंट कुठून काढायची, तर बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे अप्लाइड स्कीम। अप्लाइड स्कीमच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता अंडर स्क्रोलिंगमध्ये तुमचा फॉर्म आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, सर्व फॉर्मची डिटेल्स आहे। व्ह्यूला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता, प्रिंटसुद्धा काढू शकता। बघू शकता यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही चेक करा। त्यानंतर सर्वात खाली तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही प्रिंटला क्लिक करा, तुमच्या फॉर्मची प्रिंट तुम्ही काढू शकता। तर जेही विद्यार्थी 11th ला आहे किंवा फर्स्ट इयरला कोणत्याही अभ्यासक्रमाला असेल, डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर कोणता विद्यार्थी कोणती स्कीम चूज करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। डॉक्युमेंट्स नंबर कसे चेक करायचे या संदर्भात व्हिडिओ खाली दिलेला आहे, म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे स्कॉलरशिपचे फर्स्ट इयरचे फॉर्म म्हणजे फ्रेश न्यू ॲप्लिकेशनचे फॉर्म फिलअप करू शकतात। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेसनी आपले फॉर्म फिलअप करा। कुठेही अडचण आल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता। आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, कारण त्यावरती सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली राहणार। तर महाडीबीटी स्कॉलरशिप 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।